एक मोठी मॅच इथे मात्र रंगताना दिसते. पेंड्रीच्या विरोधात मोनचा संघ, दोन मातब्बर संघ, दोन बलाढ्य संघ इथे मात्र लढताना दिसणार आहेत. सुनील कमळाकर राणे यांच्याकडून या मंडळासाठी 1000 रुपयाची देणगी आली. त्यांचं देखील या स्पर्धेसाठी धन्यवाद. कारीचा वाटा उचललात या मंडळासाठी, त्यासाठी आपलं सहकार्याबद्दल थँक्यू, धन्यवाद सर. पहिला चेंडू इथे मात्र सुरुवात झाली. पहिला चेंडू एक्स्ट्रा धावेने सुरुवात केली जाते. गोलंदाजीसाठी पंकज सज्ज झालाय. ज्या पंकजने होत्याचं नव्हतं करून दाखवलं होतं. सामना फसला होता मोन संघाचा आणि याच खेळाडूने आगीला मॅच मध्ये षटकार लगावून सामना जो आहे तो विजय मिळवून दिला होता आणि त्यामुळे पुढील फेरीमध्ये प्रवेश केला होता या संघाने. परंतु गोलंदाजी मध्ये देखील तितकीच कमालीची कामगिरी होताना दिसते पंकज याच्या माध्यमातून. प्रकाश झुरे वाटतं. नॉन स्ट्राइक फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. स्ट्राइकला ते मंगेश गुरव, नॉन स्ट्राइकला ते अजय मुटाटकर. ही जोडी मैदानावरती रंग भरण्याचं काम करते. पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव दिल्या होत्या परंतु त्यानंतर कमबॅक केला होता. फुटबॉल मारण्याचा प्रयत्न केलाय. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय. एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहिले षटक प्रगती पथावरती आहे. 2 षटकाचा हा सामना असणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. म्हणजे जास्तीत जास्त धावा ज्या आहेत आपल्याला बनवावे लागतील, कारण का अपोजिट संघ मोनच्या संघाकडे पंकज असेल, अतुल असेल यांसारखे हार्ड हिटर फलंदाज आहेत आणि त्याचमुळे एक मोठी धावसंख्या 20+ धावा देखील बनवावे लागतील. कारण का हे दोन्ही फलंदाज मॅच विनिंग पारी खेळणारे फलंदाज आहेत. या चेंडूवरती फटका बसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू पडते नो मॅन्स लँड मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 धावा फलकावरती. 6 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटक्याला सजवला गेलं आहे. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. यानंतरची मॅच होणार आहे ती म्हणजेच ब गटातील पहिली मॅच तिरलोटच्या विरोधात असेल मोन तळीवाडीचा संघ. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिल्या षटकाची इथे मात्र सांगता झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 धावा फलकावरती लागले जात आहे. पहिल्या षटक अप्रतिम राहिलंय पंकजाचा. अप्रतिम गोलंदाजी केली. दुसऱ्या षटक आणि दुसऱ्या षटकासाठी बंदी लागली जाते. अतुल यांची हुकमाचा एका गोलंदाजीसाठी आलाय आणि त्याच्या विरोधात असेल मंगेश गुरव. यांच्या दोघांमध्ये एक मैत्रीचं नातं देखील आहे. परंतु आज क्रिकेटच्या पटलावरती दोन्ही खेळाडू एकमेकांविरोधात इथे मात्र लढताना दिसणार आहेत. एका बाजूला अतुल तर दुसऱ्या बाजूला मंगेश गुरव. ही मॅच जी आहे ती रंगताना दिसणार आहे. ही रायव्हरी
इथे मात्र रंगताना दिसणार आहे. गोलंदाजीसाठी अतुल सज्ज झाले, तर पाहूया किती धावांपर्यंत रोखलं जाईल पेंढरीच्या संघाला. गोलंदाजीसाठी अतुल सज्ज झालेत. पहिला चेंडू आखूर टप्प्याचा चेंडू, खराब चेंडू टाकला आणि या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटल्या. नक्कीच चेंडू मध्ये तेवढीशी जान नव्हती, परंतु फटका देखील खराब पाहायला भेटला आणि या चेंडूवरती निर्धाव चेंडू जी आहे ती सांगता पाहायला भेटले. येणाऱ्या 5 चेंडूंवरती मोठे हल्ले इथे मात्र करावे लागतील. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला करावा लागेल. खराब खराब आणि खराब प्रदर्शन पाहायला भेटते. थोडस चर्चा करण्याची गरज आहे. असं म्हटलं जातं, सुबह की चाय और बड़े लोगों की राय कभी खाली नहीं जाती. प्रयत्न करावे लागतील, चर्चा करावी लागेल. मंगेश गुरव याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, तो शेअर करावा लागेल. काय चुका होत आहेत त्या हात दाखवून द्याव्या लागतील. चला, तिर्लोट संघ आणि मोंड तळीवाडीचा संघ, दोन्ही संघांनी तिर्लोटचा संघ यायचा आहे. नवनीत देवळेकर, तिर्लोटचा संघ आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे. नवनीत, अपोजिट संघ इथे मात्र उपस्थित आहेत. मोंड तळीवाडीचा संघ जो आहे तो उपस्थित आहे. नवनीत देवळेकर आपला संघ पाठवायचा आहे. धावसंख्या मात्र स्थिरावले 8 या अंकावरती. गाडी जी आहे ती रोखून धरली जाते. कौतुक करावं लागेल मोंड संघाचं. या संघाचे 2 हुकमाचे के पहिलं षटक टाकलं गेलं पंकजाच्या माध्यमातून आणि या पहिल्या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या. दुसरं षटक आता दिसतोय या संघाचा हुकमाचा एक काप. अतुल, चांगली गोलंदाजी देखील पाहायला भेटते अतुलच्या माध्यमातून. आखूर टप्प्याचा चेंडू, या चेंडूवरती बिरकावून दिलाय. चेंडू जातोय सर सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचले 14 धावा फलकावरती लागल्या जात आहे. चांगली बॅटिंग पाहायला भेटते फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 धावा फलकावरती. अतुल याच्यावरती हल्ले चढवले जात आहेत. नक्कीच एक्स्ट्रा धाव पंचांना एक्सरसाइज करायला इथे मात्र या चेंडूवरती माग पडलं जात आहे. एक्स्ट्रा धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. लिडिंग एज या चेंडूवरती थोडस बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा चांगला नाही आहे. एका धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागतंय. एके धावेने स्ट्राईक इथे मात्र रोटेट केली जाते. स्ट्राईक वरती आणलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 16 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा अतुल गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसत आहेत. आता मात्र एक मोठी रायवरी ती मात्र रंगली जाते. अतुलच्या विरोधात असतील मंगेश गुरव. ही रायवरी पाहूया या रायवरी मध्ये कोण बाजी मारेल. थोडस बाजी मारताना दिसतोय अतुल. एकी धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चित्त्याच्या पायाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु कचऱ्याची घंटी वाजली. फलंदाज माघारी परतलाय आणि या शेवटच्या चेंडूवरती एकेरी धाव आले. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 18 धावा ज्या आहेत त्या मोंड संघाला करायच्या आहेत. 12 चेंडू मध्ये 18 धावा.
संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाचे 12 खेळाडू. हे सामने YouTube लाईव्ह आहे त्यामुळे दोन्ही संघाचा 12 खेळाडू जरा सहकार्य करायचंय. मंडळा जरा सहकार्य करायचंय. बारा चेंडू आणि 18 धावांची गरज. मोड संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 18 धावा. बॉलरचं नाव मुकेश. बॅट्समनचं नाव पंकज. हॅलो पंकज आणि निलेश. मला वाटतं स्ट्राईकवर आहे तो निलेश. नॉट स्ट्राईकवर पंकज. बॉलिंग मार्फत आहे तो मुकेश. मागच्या सामन्यामध्ये मुकेशने चांगली गोलंदाजी केली होती. 2-3 विकेट घेतले होते आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिले. तोच मुकेश पुन्हा एकदा. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो निलेश. स्ट्राईकवर निलेश. नॉट स्ट्राईकवर आहे तो पंकज. बॉलिंग मार्फत आहे तो मुकेश. 12 चेंडू आणि 18 धावांची. पहिला चेंडू 10-12 पावलांचा रन घेऊ मुकेश. आणि मला वाटतं पहिला चेंडू आणि इथे गचा थोडंसं क्षेत्ररक्षण. व्हाईट चेंडू आणि मला वाटतं अवांतर अशा 2 धावा मिळत आहे. आणि मला वाटतं एकूण अशा 3 धावा संघाच्या खात्यात. 3 नेबर संघाची धाव झाली आहे ती बिनबाद 3. संघाचं खातं 3 धावेने उघडता येते. जरासा स्वर मारा मुकेश याचा पहिल्या चेंडूवर. 7-8 पावलांचा रनअप घेऊन मुकेश स्ट्राईकवर मात्र राहतोय तो निलेश. पुन्हा एकदा स्वर मारा. एक्स्ट्रा धाव. संघाच्या धावसंख्येत 1 नंबर संघाची धावसंख्या झाली ती 4. बिनबाद 4. मला वाटतं अजून एक पण चेंडू झाला नाही. 4 धावा मिळाल्या आहेत ते मोड संघाला. 7-8 पावलांचा रनअप घेऊन मुकेश. आत्ता मात्र चांगला चेंडू टाकतोय तो मुकेश. कमबॅक करतोय तो मुकेश. पहिला चेंडू निर्धाव जातोय. चेंडू समजले नाही. चेंडू जातोय निर्धाव. संघाच्या धावसंख्येत बदल नाही. संघाची धावसंख्या झाली ती 4. बिनबाद 4. पुन्हा एकदा मुकेश. 7-8 पावलांचा रन घेऊन मुकेश. नितेश साठी पुन्हा एकदा मारता. आत्ता मात्र कमबॅक करतोय तो मुकेश. टिपाची धोन पवेल मध्ये जातोय तो निलेश. पहिला हादरा बसतोय तो मोड संघाला 4 या धावसंख्येवर. निलेशाच्या स्वरूपात चांगली गोलंदाजी आता मात्र करतोय तो मुकेश. पहिल्या 2 चेंडू अवांतर धावा दिल्या होत्या आणि आता मात्र 2 चेंडूवर कमबॅक करतोय तो मुकेश. पहिली विकेट मिळवून देतोय तो आपल्या संघाला. आता मात्र धडाकेबाज फलंदाजी येतोय तो अतुल. मगाच्या सामन्यामध्ये भरदार अशी फलंदाजी केली होती ती अतुल. आणि तोच अतुल आता पुन्हा एकदा काय करतोय संघासाठी. आता मात्र स्ट्राईकवर असेल तो अतुल. स्ट्राईकवर अतुल. नॉट स्ट्राईकवर पंकज. बॉलिंग मार्फत आहे तो मुकेश. लेफ्ट हँड बॅट्समन मुकेश अतुल. स्ट्राईकवर अतुल. बॉलिंग मार्फत आहे तो मुकेश. पहिला चेंडू अतुल साठी आणि मला वाटतं ते चेंडू निर्धाव जातोय. संघाच्या धावसंख्येत बदल नाही. संघाची धावसंख्या झाली ती मात्र 4. चांगली गोलंदाजी मानायला ते मुकेशाची. कमबॅक चांगलंच कमबॅक केलंय ते मुकेशाने. 7-8 पावलांचा रन घेऊन मुकेश अतुल साठी. बघूया अतुल आपल्या संघासाठी काय करतोय. आणि मला वाटतं आता डिक्लेअर 1 धाव. संघाची धावसंख्येत 1 नंबर संघाची धावसंख्या झाली ती 5.
चेंडू आणायला जरा मदत करायचे. संघाची धावसंख्या झाली ती 5. पुन्हा एकदा 7-8 पावलांचा रनअप घेऊन मुकेश अतुलसाठी. अतुल पुन्हा एकदा चांगला चेंडू मुकेशचा लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 संघाची धावसंख्या झाली ती 6. आणि मला वाटतं आता जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि सॉरी एक चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी करतोय तो मुकेश. पहिले 2 चेंडू स्वर मारा केला होता पण नंतरच्या चेंडूमध्ये कमबॅक करतोय तो मुकेश. 1 विकेट मिळवून दिली आणि आतापर्यंत त्यांनी फक्त 6 धावा दिल्या आहेत. आणि आता मात्र स्ट्राईकवर आहे तो पंकज. स्ट्राईकवर पंकज, नॉट स्ट्राईकवर मुकेश. बॉलिंग मार्फत चांगला चेंडू मुकेशाचा. चोरटी अशी 1 धाव. संघाच्या धावसंख्येत 1 संघाची धावसंख्या झाली ती 7. एका षटकाच्या समाप्तीनंतर मोड संघाची धावसंख्या झाली होती 7. 1/7. आणि मला वाटतं आता 7 चेंडू आणि 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. 7 चेंडू 11 धावा. मोड संघाला जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. आता मात्र गोलंदाजी मार्फत मगाचा फिरकीचा जादूगार समजलेला जातो मंगेश गुराव. मगाच्या सामन्यामध्ये त्याने अशीच गोलंदाजी केली होती आणि मला वाटतं 5 धावा दिल्या होत्या आणि 2 महत्वाच्या विकेट मिळवल्या होत्या आणि आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला होता. तोच मंगेश आता पुन्हा एकदा. आता मात्र स्ट्राईकवर येतो पंकज. नॉट स्ट्राईकवर अतुल. बॉलिंग मार्फत येतो फिरकीचा गोलंदाज मंगेश. 7-8 पावलांचा रनअप घेऊन मंगेश पंकजसाठी. बघूया मंगेश काय करतो आपल्या गोलंदाजीमध्ये की फलंदाजीमध्ये. चांगला चेंडू आणि मला ते झेल संधी आणि मला वाटतंय ते झेल सोडतोय तो क्षेत्ररक्षक. चांगली खरोखरच चांगली गोलंदाजी करतोय तो मंगेश गुराव. संघाच्या धावसंख्येत 2 संघाची धावसंख्या झाली होती 9. आणि मला वाटतं आता 5 चेंडू आणि 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. चांगली गोलंदाजी करतोय ते मंगेश गुराव. खरोखरच नावाजलेले गोलंदाज आहेत ते. फिरकीचे गोलंदाज, फिरकीपट्टू मंगेश गुराव. चांगलाच झेल होता पण थोडासे गचाळ क्षेत्ररक्षण झालं आणि तिथे झेल सुटला. पंकजला त्याचा फायदा मिळवतो की नाही हे बघावं लागेल. पुन्हा एकदा मंगेश. मला वाटतं चांगला चेंडू मंगेशाचा. पंकजाला काही समजलं नाही. चेंडू जातो धाव. संघाच्या धावसंख्येत बदल नाही. संघाची धावसंख्या झाली होती 9. मला वाटतं आता 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. अतिशय असा रोमांचक सामना मोड आणि पेंढरी विरुद्ध. बघूया काय करतोय पुन्हा एकदा मंगेश. फिरकीचा बादशाह समजला जाणार आहे मंगेश. पुन्हा एकदा ढकललेला चेंडू गॅप मध्ये आणि मला वाटतं इथे थोडस गचाळ क्षेत्ररक्षण. चौकार मिळतोय. संघाच्या धावसंख्येत 4 संघाची धावसंख्या झाली होती 13. आणि मला वाटतं आता 3 चेंडू आणि 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. बोर्ड संघाला जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. अतिशय असा रोमांचक सामना आणि मंगेश गुराव यांची त्यातल्या त्यात चांगलीच गोलंदाजी. फिरकीपट्टू या मैदानामध्ये पहिला फिरकीपट्टू असेल तो मंगेश गुराव. पुन्हा एकदा चांगला तोला आणि मला वाटतं इथे सामना संपवतोय तो पंकज. आणि इथे मोड संघ विजयी ठरतोय आणि पुढील सामन्यासाठी पात्र ठरतोय तो मोड संघ. दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी पण चांगली केली होती पण त्यामध्ये सरस ठरतोय तो मोड संघ आणि पुढल्या फेरीमध्ये प्रवेश करतोय तो मोड संघ. दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन.
मी पण बनतो मग बॅटिंग कोणची बॅटिंग कोणची पुढील होणारा सामना आता तो पण असा रोमांचक सामना होईल यात काही शंका नाही. प्रेक्षकांनी कुठे जायचंय सामना पाहूनच जायचंय. पुढील सामना आहे तो तिर्लोट विरुद्ध मोंड तळीवाडी. मला वाटतं इथे कोण जिंकला काय तिर्लोट संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि मला वाटते मोड संघाला आता माझ्यावर आम्ही सांगू हॅलो मोड संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि 3 वर्षी असेल ही. हा सामना 3 ओव्हरचा राहील.